एव्हरीवन, तर म्हटलं आज काहीतरी चटपटीत बनवूया. तर चटपटीत म्हटलं की मग पाणीपुरी तर आठवतेच. मग म्हटलं पाणीपुरीचं साहित्य सगळं आणून ठेवलं होतं, तर मग पाणीपुरी बनवायला घेतली. आणि कसं असतं ना की बायकांना किचनपासून कधी सुटका तर मिळतच नसते. कितीही काही बनवू द्या, कधी आपण काही असं चाट खाल्लं, काही खाल्लं तरीसुद्धा सगळ्यांना भूक लागतच असते, म्हणून जेवण बनवायलाच लागतं. आणि रोजचा प्रश्न बायकांचा हा असतो की जेवणात काय बनवायचं. घरच्यांना विचारलं, नवऱ्याला विचारलं काय बनवायचं, ते म्हणतात बनवू काही पण. त्यामुळे न विचारलेलंच बरं असतं. मी पण आज यांना कॉलवर विचारलं की रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला, आज काहीतरी वेगळं बनवूया. मग ते म्हटले की ठीक आहे बनव. मग म्हटलं आधी पाणीपुरी तर बनवू, भूक लागेल ना तेव्हा बनवू काहीतरी. त्याच्यानंतर मी हे इमलीचं पाणी बनवून घेतलं होतं, चिंच वगैरे टाकून, त्याच्यामध्ये सुंठ, जिरा पावडर वगैरे सगळं मिक्स करून घेतलं. आणि ते मस्त तयार झालं होतं. बघून तर छान वाटत होतं. खरं तर मला ना तिखट पाणीपुरीच आवडते, जी फक्त पुदिनाचं पाणी जे असतं तीच, गोड अजिबात आवडत नाही. हे सगळं मस्त बनवून घेतलं. आणि आज मी पहिल्यांदाच बनवली होती पाणीपुरी. आणि हे बघा, पाणीपुरीवाल्यासारखं ठेल्यावर कशी पाणीपुरीवाला विकतो तसं मी घेऊन बसली होती हे सगळं. आणि त्याच्यानंतर म्हटलं ट्राय करू कशी झाली आहे, कारण फर्स्ट टाईम बनवलं होतं सगळं. मस्तच झालं होतं. आणि हे पण आले होते ऑफिसवरून, आणि सगळा मूड खराब झाला होता पाणीपुरी खाण्याचा, कारण मी 7 वाजेपासून सगळं साहित्य बनवून ठेवलं होतं आणि वाट बघत होती, पण हे काय आलेच नाही. 7 वाजेचं यांनी 9 वाजवले. आणि मग मी ह्यांना इथे पाणीपुरी खाता खाता खूप बडबड बडबड करत होती. ते मला म्हणत होते, अगं व्हिडिओमध्ये बघ, सगळे ऐकतील बघतील काय भांडण करतात म्हणून. पण मग काय करणार, मूड खराब होतो ना आपण एवढं बनवायचं आवडीने, आणि असं केलं की. पण मग असं काय करणार, पाणीपुरी बनवलेली होती ती खायची होती, मग खाल्ली. आणि आम्ही असं मूव्ही बघत बघत खाल्लं. आणि तेवढ्यात काय मग जेवणाच्या वेळ झाली होती आणि त्यावेळेला पाणीपुरी खात होतो. पण मग काय करणार, मग जेवण पण करायला घेतलं तेव्हाच. मग खिचडीच बनवली होती, मग खाऊन घेतली. त्याच्यानंतर मग पाणी उरलं होतं, मग म्हटलं हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया, चांगलं होतं, नेक्स्ट टाईम काम येईल, म्हणजे दुसऱ्या दिवशी मला यूज होईल ते. मग माझ्याकडे भांड्यांची कमतरता आहे डब्यांची, म्हणून मी हे जुगाड केला आणि ग्लासमध्येच असं रॅप करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट डेची तयारी, ह्यांना ऑफिससाठी सगळं करून ठेवायला लागतं, टिफिन वगैरे क्लीन ते केलं, थोडीशी क्लिनिंग करून घेतली. आणि मग म्हटलं आज थोडं वॉकला जाऊयात. मग दोघंजणं मग वॉक करायला गेलो. खाली गेलो. आणि हे बघा, माझ्या बिल्डिंगच्या खाली इथे समोर आहे ना चाफ्याचं झाड आहे. मला ते रोज बघते मी, मला खूप आवडतं, पण इथे मी तोडू नाही शकत, कारण इथे दुबईमध्ये झाडांना पानं तोडणं, फुलं तोडणं हे असं अलाउड नसतं. डायरेक्टली कोणी तोडलं की त्याला फाईन बसते. बघा, आपल्या इथे तर शेजार पाजारच्यांच्या झाडांची पण फुलं तोडून आणतो. आणि रस्त्यातच मला हे इथे दिसलंय की हे क्लोथिंग डोनेशन्स म्हणून बॉक्स आहे तो, तिथे आपण टाकू शकतो. तर हे बघा इथे, हे मला म्हणत होते की दुबईमध्ये पण गरीब लोक राहतात का. हे बघून मला प्रश्नच पडला होता. मग ते सगळं मी पण फर्स्ट टाईमच बघितलं एवढं जवळून. मी फक्त लांबूनच असं गाडीतून कधीतरी ते रीड केलेलं होतं बस. आणि हा बघा बॉक्स असतो, हा याच्यामध्ये तुम्ही कपडे, शूज वगैरे, ब्लँकेट्स इथे डोनेट करू शकता. असा होता आजचा दिवस.